समाज उन्नतीच्या वाटेवर आहे का हे तपासण्याची फुटपट्टी म्हणजे त्या समाजातील कलात्मक सृजनशीलता आणि चिंतनशीलता यांची बैठक होय। डॉक्टर अनिल अवचट यांनी सारस्वतांच्या साहित्यिक चौकटी मोडून शोषितांचे जगणे मांडले। या अर्थी कलात्मक सृजनशीलता आणि चिंतनशीलता हा अवचट यांच्या लेखनाचा गाभा होता असं मत ज्येष्ठ कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव यांनी व्यक्त केलंय। ज्येष्ठ लेखक उपराकार लक्ष्मण माने लिखित आणि मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे प्रकाशित अनिल या पुस्तकाचे प्रकाशन आरोग्य सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अभिजित वैद्य यांच्या हस्ते झाले। त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉक्टर बाबा आढाव बोलत होते। SM जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या मोंडकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ लेखक उपराकार लक्ष्मण माने, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे आणि मेहता पब्लिशिंग हाऊस पुणेचे अखिल मेहता आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना डॉक्टर बाबा आढाव म्हणाले की अनिल अवचट यांनी चळवळीत खूप काम केले आणि मोठे योगदान दिले। त्यांनी चळवळीतील आमच्यासह सगळ्यांनाच समस्यांकडे पाहण्याचा आणि त्या समस्या हाताळण्याचा एक निकोप दृष्टिकोन आणि एक नवीन आयाम दिला। अनिल म्हणजे माणुसकीचा ओतप्रोत झरा होता। त्याने एकंदरीतच माणुसकीचा स्तर खूप उंचावला। प्रास्ताविक साहित्यिकांच्या वाटेला न जाता मूलभूत मूल्यांच्या लढाईत तो सक्रिय राहिला असं यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं। यावेळी बोलताना डॉक्टर अभिजित वैद्य म्हणाले की प्रस्थापित सारस्वतांच्या साहित्यिक परंपरेला छेद देत अनिल अवचट यांनी लेखन केले। अवचट यांच्या या लेखन शैलीमुळे तत्कालीन तथाकथित साहित्यिक अवचट यांना साहित्यिक मानायला तयार नव्हते। एवढेच नव्हे तर साने गुरुजींसारख्या चळवळीतील साहित्यिकास देखील तत्कालीन निर्धावलेले तथाकथित लोक साहित्यिक मानायला तयार नव्हते। लक्ष्मण माने यांनी त्यांच्या लेखनातून वेदनाचे काव्य मांडले। त्यांचे आज प्रकाशन झालेले अनिल हे पुस्तक म्हणजे माने यांनी केलेली समाजव्यवस्थेची समीक्षाच आहे। अनिल अवचट यांनी लक्ष्मण माने यांच्या हातात लेखणी देऊन त्यांना लिहिते केले। कालांतराने माने यांनी उपरा लिहून इतिहास घडवला। लक्ष्मण माने म्हणाले की बाबा आढाव आणि अनिल अवचट यांच्यासारखी माणसे माझ्या आयुष्यात आली नसती तर माझे आयुष्य फार वेगळ्या वाटेवर गेले असते। यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांनी पुस्तक परिचय करून दिला। मेहता पब्लिशिंग हाऊस पुणेचे अखिल मेहता यांनी प्रकाशकीय मनोगत व्यक्त केलं। म्हणजे अनिल कुटुंबात काय म्हणजे त्याचा ह्युमननेस त्याची मानसिकीचा त्याचा स्तर हा फार उंच म्हणजे फार फार अपार उंच होता तो अनिल। त्याला आजच्या आपल्या सगळ्या जडणघडणीत त्याचा आधार राहणं त्याचा हा एक प्रयत्न म्हणून तो जे पुस्तक लिहिलं अनिल म्हणून। अनिल मला माहीत आहे तुझी गडबड खूप झाली आहे, खूप वडताण झाली आहे, तू त्यात स्वतः खूप वेळा आला आहेस हे त्याची तुला जाणीव ह्या पुस्तकात ती दिसते। सरळ आहे नाही असं नाही, ती आहे, पण वाचकांधिकारी समजणार पण नाही करायची स्थिती बोसेल ते म्हणतील काही तरी पण असू देत। आपण सगळे एका वाटेवरची वाटेकरी आहोत। मी असं नाही म्हणणार की अनिलच्या वाटेने चला बाबाडाच वाटे असं नाही, पण त्याने जी बरोबर कलात्मकता आणि चिंतनशीलता कलात्मक सर्जनशीलता आणि चिंतनशीलता हे जे सांस्कृतिक मापदंड आहेत ह्या मापदंडांचा अनिलने इतका सुरेख त्याच्याकडून आपोआप कसा झालेला आहे की त्याने तुझ्या माझ्या जीवनात सुद्धा वेगळा आयाम निर्माण केला। माने साहेब, आज मला मनापासून असं वाटतं की जे काही सगळं आज देशामध्ये घडतंय एकतर भीती वाटायला लागली की हा दरवाजा जो काही किलकिला करण्याचा तुम्ही साहित्यातनं प्रयत्न केला तो दरवाजा पुन्हा बंद होतोय की काय। आणि म्हणून आपल्याला आता असं केलं पाहिजे की त्या बंदर दरवाजाला किलकिल करून चालणार नाही, त्या दरवाजावर आपल्याला लाथ मारावी लागेल। हा दरवाजाच्या समाजाच्या व्यवस्थेच्या चौकटीमध्ये बसवलाय, ती चौकट आपल्याला उद्ध्वस्त करावी लागेल। आता आपल्याला दार उघडून वगैरे काही घडणार नाही, कारण दुर्दैवानं त्यावेळेला संवेदना नसणारा समाज तुमची पुस्तकं वाचून हादरून गेला, पण आज कुठलीच संवेदना नसणारे आणि पुन्हा त्या बंद दरवाजाला ज्या चौकटीत बसवलंय त्या मनुवादी चौकटीला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणारी माणसं सत्तेवर आहेत। म्हणजे गंमत बघा, राजकीय संपूर्ण व्यवस्था मुळात समाज व्यवस्था त्यांच्याबरोबर आहेच आणि त्या राजकीय सत्तेच्या मदतीनं ते आणू पाहत असणारी अर्थव्यवस्था ह्या सगळ्या गोष्टी आता पुन्हा एका नव्या जाती व्यवस्थेला जन्म घालतात। खाजगीकरणाच्या आडून सर्व वंचितांचे हक्क आता हिरावून घेण्याचं षडयंत्र रचलं गेलंय आणि नव्या शिक्षण धोरणाच्या मदतीने नवी 12 बलुते तयारी जन्माला घालण्याचं
गाठ घातलेला आहे. पुन्हा चक्र उलट्या दिशेला फिरतंय आणि मला दोनच गोष्टींची चिंता आहे. तेव्हा तुम्ही एक फार सुंदर वाक्य लिहिलं आहे की मी शिकत होतो, माझ्या घरात कुठली शिक्षणाची परंपरा नसताना मी शिकत होतो, पण मला असं वाटायचं की शिकलो तर माझं ब्राह्मणीकरण होईल का.